तर आता वाजलेले आहेत रात्रीचे 8:30 आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आता मी कुठे चाललोय. तर तुम्ही जर आधीचे ब्लॉग बघितला असाल तर तेव्हा मी महाशिवरात्रीचा ब्लॉग टाकलेला. तर त्याच्यामध्ये मी दाखवलेलं की बाजारपेठेत कशी काठी नाचवतात आमच्या इथे. तर आज आहे उंच शासन काठी नाचवण्याची स्पर्धा. तर तिथेच आता चाललोय मी. तर तिथे काठी नाचवतात त्याची स्पर्धा आहे, कॉम्पिटिशन. तर आता आपण चला तिकडे जाऊया आणि बघू काय असते ते उंच काठी नाचवण्याची स्पर्धा. तर आता आलोय पार्किंगमध्ये आणि आता पप्पांसोबत चाललोय पहिले आणि मग नंतर चेतन अंकल येणार आहेत. तर तिथे मग आता जाऊ, चेतन अंकल मग घेतील. पप्पा फक्त तिथे सोडायला येतात, नंतर मग चेतन अंकल सोबत जातील. तर चला आता जाऊ. हे बघा आता आम्ही पोचलोय. हे बघा तर स्पर्धा अजून चालू नाही आले. तर स्पर्धा चालू व्हायच्या आधी मी तुम्हाला रूल्स सांगतो. तर स्पर्धेत ही तुम्हाला रिंग दिसत असेल तर त्याच्या आत आल्यावरच जे टाईम आहे ते चालू होतं आणि हा मधला आहे तो बोनस पॉईंट. तर अजून स्पर्धा चालू झालेली नाही आहे. तर आता मानवंदना देत होते काठीला आणि आता स्पर्धा चालू झाले आणि जे स्पर्धक आहेत तर ते अजून जे सर्कल आहे तर त्याच्या बाहेरच आहेत. तर जेव्हा ते आतमध्ये येईल तर तेव्हा त्यांचा टाईम चालू होईल आणि मग टाईम चालू झाल्यावर किती वेळ ते त्या सर्कलमध्ये राहतील म्हणजे काठी पडाय नको खाली. तसंच मग जेवढा वेळ राहतील तर ज्याचा हाय स्कोर असेल तर तो त्याचा रँक पण फर्स्ट असेल आणि असे 3 रँक आहेत. तर तुम्हाला मी नंतर दाखवीलच कोण कोण आहे ते विनर्स. तर बघा आता काठी नाचवण्यासाठी सुरू केले आणि हे तिसरे स्पर्धक आहेत. तर हे त्यांचं सेकंड रँक आहे आणि मी तुम्हाला आता दाखवतोय कारण ते नंतर नव्हते. ते त्यांचे जे पप्पा होते तर त्यांनी घेतले म्हणजे जे ट्रॉफी होती तर ते पप्पांनी घेतली त्यांच्या, कारण ते बाहेर गेलेले कुठंतरी. आणि बघा आता त्यांनी 20 मिनटं काठी नाचवलेली आहे. तर तुम्हाला मी लास्टला दाखवील की फर्स्ट रँकवर कोण आहे. तर बघा तुम्हाला दिसतच असेल की ती जी काठी आहे तर ते नाचवण्यासाठी किती जे म्हणजे एफर्ट्स लागतात आणि टेक्निक पण त्यात खूप असते. असंच नाही की तुम्ही काठी उचलून नाचू शकता, तर खूप असे एफर्ट्स लागतात. आणि ही काठी पण बघा खूप मोठी आहे. बघा आता तर हे काठी नाचवत आहेत तर ते खूप वयस्कर आहेत. 56 to 60 असं त्यांचं वय, तरी पण बघा ते काठी नाचवत आहेत. तर इकडे बघा तर यांचा ना हात फ्रॅक्चर झालेला, तर तरी पण हे काठी नाचवत होते. खूप हार्ड असतं काठी नाचवणं. तर ह्यांचा हात फ्रॅक्चर होता तरी पण त्यांनी काठी नाचवली. हे बघा स्पर्धेत आलेले आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. आज इतक्या लांबून सुद्धा ते लोक इतका उशीर झाला तरी या स्पर्धेसाठी आलेले आहे. मंडळाकडून वेळेची दिरंगाई झाली त्याबद्दल. तर आता तुम्ही जे बघताय तर ते पण खूप वयस्कर आहेत आणि ते खूप लांबून आले. तर
मगाशी पण तुम्ही जे बघितलं ते पण लांबूनच आलेले, वयस्कर होते ते पण लांबूनच आलेले. आणि हे बघा ते आता ते काठी नाचवत आहेत, त्यांची कला सादर करतायत. तर बघा किती चांगल्या प्रकारे काठी नाचवत आहेत ते. वाद्याच्या ठोक्यात अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आता पावसाचे दिवस चालू आहेत आणि खूप जे स्पर्धक आहेत तर त्यांना निसर्गाने साथ दिली नाही, तर ते त्यांची काठी म्हणून पडली खूप वेळा. म्हणजे जे वारा आहे तर खूपच जोरात होता आणि त्याच्यामुळे काठी खूप लांब होती वरपर्यंत आणि त्याच्यामुळेच काठी पण बघा पडत होती. तर असं आहे ना, खूप स्पर्धकांसोबत झालं आणि काठी सांभाळू नाही शकले नीट आणि मग पडली काठी. वाऱ्यामुळे पण खूप म्हणजे स्पर्धक आहेत तर ते बाहेर झाले. स्पर्धेत सहभाग मिळाला नाही. तर स्पर्धा संपलेली आहेत आणि हे आहेत 3rd रँकचे विनर या स्पर्धेचे. करताना मला 2nd रँकवरती होते. तर हे त्यांचे पप्पा आहेत, तर ते आता ट्रॉफी घेत आहेत. द्वितीय बघा श्री दर्शन चव्हाण, सेकंड रँक आहे यांचा, म्हणजे ते त्यांच्या मुलाचा. आणि 1st रँक आहेत तर ते बघा हे आहेत 1st रँकवर. आणि ह्यानी 26 मिनटं कंटिन्यू जी काठी आहे तर ती नाचवली. तर हे आहेत माझे काका चेतन हेगिस्टे आणि हे ह्या स्पर्धेचे आयोजक होते. तर सासन काठी नाचवण्याची स्पर्धा आहे तिथेच एंड झालेली आहे. आणि जे विनर्स होते तर ते तुम्ही बघितलात. आणि जे 1st रँकवर होते तर त्यांनी तर खूप वेळ नाचवली काठी. तर त्यांनी 26 मिनिट्स नाचवली. मी तिथे वर टाईम दिलेला बघितलाच असं. तर खूप हार्ड असतं काठी नाचवणं, तर त्यांनी एवढं 26 मिनटं नाचवली. तर मग त्यांच्यानंतर मग बक्षीस वगैरे दिलं, ट्रॉफी वगैरे. आणि आजची व्हिडिओ इथेच एंड होत आहे. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येतील तर त्या तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. आणि इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्येच असेल तर तिथे पण नक्कीच फॉलो करा. बाय.